हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका सुना इति घरा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडले तरी काय? तर आजच्या एपिसोडमध्ये सुलभाने अन्विताला विचारलं की तू या लग्नाला होकार का दिला? तर अन्विताने सांगितलं, कारण मला एकाच दगडात दोन पक्षी मारायचे आहेत. मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे तो मुलगा स्वतःहून लग्नाला नकार देईल आणि त्या राघवला सुद्धा चांगला धडा शिकवेल मी. हे ऐकून सुलभाला मोठा धक्काच बसला आणि मग पद्माने रुद्रला सांगितलं की जोपर्यंत अन्विताचं लग्न होत नाही तोपर्यंत अन्विताचा पाठलाग करायचा. अन्विता आणि जयेशराव कोठे जातात, काय करतात हे सगळं मला कळलं पाहिजे. मग आता या नादामध्ये राघव तर अडकणार नाही ना? हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच प्रियंका आपल्या रूममध्ये येते. श्रीधर ऑफिसला जाण्याची तयारी करत असतो. प्रियंका त्याला सांगते, श्री, बाहेर आप्पा वाट पाहताय, चल लवकर. आणि प्रियंका रूममधून बाहेर जाणार इतक्या श्रीधर उभा राहतो आणि प्रियंकाला जवळ ओढतो. प्रियंका विचारते, काय करतोयस? तर श्रीधर तिला सांगतो, जर मी ऑफिसला जावं अशी तुझी इच्छा असेल ना तर तुला माझ्या मनासारखं करावं लागेल. प्रियंका विचारते, आता काय करायचं? तर श्रीधर सांगतो, माझ्या गालावर एक पप्पी द्यावी लागेल. तर प्रियंका म्हणते, श्री, आपलं ठरलंय ना, जोपर्यंत माधव भाऊजींचं लग्न होत नाही तोपर्यंत नो पप्पी नो झप्पी. तर राघव म्हणतो, नाही, तू पप्पी नाही देत ना तर कमीत कमी झप्पी तरी दे. झप्पी दिली तरच मी ऑफिसला जाईल. प्रियंका म्हणते, श्री, बाहेर आप्पा वाट पाहताय, जा बरं लवकर, ठरलंय ना आपलं. परंतु श्रीधर काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो आणि म्हणतो, ठीक आहे, जर तू मला एक झप्पी दिली नाही तर मी म्हणतो की आज मला जायचंच नाहीये आणि आप्पांनी मला विचारलं तर मी सांगेल की मला प्रियंकाने निरोप दिलाच नाही म्हणून मी बाहेर आलोच नाही. असं म्हणून श्रीधर चक्क बेडवर झोपतो आणि म्हणतो, मी आता आप्पांना सांगतो की प्रियंकाच मला म्हणाली की जोपर्यंत तू बाहेर जात नाही तोपर्यंत मी तुला झप्पी पप्पी देत राहील, म्हणून मी आज न येण्याचा निर्णय घेतला. हे ऐकून प्रियंकाला मोठा धक्काच बसतो. प्रियंका म्हणते, ठीक आहे. हे ऐकून श्रीधर खूप खुश होतो, उठून उभा राहतो. प्रियंका त्याला सांगते, पण एकच झप्पी, जास्त नाही मिळणार, कारण एकाचे 2 होतात, 2चे 3, 3चे 4. श्रीधर म्हणतो, आपले 2चे 4 झाले, एक तरी दे. आणि मग हे दोघे एकमेकांना झप्पी देणार. इतक्यात वेदात येते, श्रीधरला हाक मारत मारत येते आणि या दोघांची झप्पी काही पूर्ण होत नाही. वेदा डोळ्यावर हात ठेवते. हे दोघे खूप दचकतात. वेदा पाठमुरी उभी राहते आणि म्हणते, तुम्ही दोघे काय करताय दिवसा ढवळ्या? तर श्रीधर म्हणतो, कुठे काय करतोय, तू करू काय दिलं? तर वेदा सांगते, मग आम्हाला कळवायचं ना की आम्हाला काही करणार आहे, म्हणजे आम्ही नसतो आलो रूममध्ये. तर श्रीधर म्हणतो, हो चालेल चालेल, मी आहे ना तुम्हाला सगळ्यांना एक पत्र लिहितो की मी आणि प्रियंका यावेळेस हे करणार आहे ते करणार आहे, मग कसे तुम्ही यायचे नाही? तर वेदा म्हणते, चालेल ना, मी आता बाहेर जाते, आप्पा तुझी वाट पाहताय. तर आप्पांना तुझं हे पत्र देते आणि वेदा जाऊ लागते. तर श्रीधर तिची वेणी पकडून तिला थांबवतो आणि म्हणतो, बाकीच्या माणसांच्या बहिणींना त्यांच्या पाठराखी नसतात, पण तू आहे ना माझी वाट लावायला निघाली आहे. प्रियंका हसते. वेदा म्हणते, चला, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, असं म्हणून ती डोळे बंद करते. तर श्रीधर म्हणतो, आता काय फायदा, आता निघायची वेळ आली आहे. असं म्हणून श्रीधर हा नाईलाजाने रागारागाने झप्पी पप्पी न घेताच तेथून निघून जातो. वेदूसुद्धा त्याच्या मागे मागे जाते आणि प्रियंका मात्र हसत असते. मग श्रीधर घराबाहेर येतो, परंतु तोपर्यंत माधव आणि शिवनाथ गेलेले असतात आणि उमा सांगते, जा लवकर, ते पुढे गेलेत, तुला बोलवलंय. श्रीधर आपली गाडी सुरू करतो आणि जाणार इतक्यात प्रियंका धावत पळत येते आणि म्हणते, अहो. आणि हे ऐकून श्रीधरला असं वाटतं की प्रियंका सांगतीये त्याच्या चेहऱ्यावर कुठे लिपस्टिक लावली आहे आणि तो चक्क आपले ओठ आपलं तोंड पुसू लागतो. हे पाहून उमा, त्यानंतर बंटी मामा, वेदा सगळे हसू लागतात, खूप लाजतात. तर प्रियंका सांगते, श्री, तसं काही नाही, हे डबा द्यायला आली मी. आणि सगळेजण हसत असतात. श्री लगेच हेल्मेट घालतो आणि जायला निघतो. तर प्रियंका त्याला बाय बाय करते आणि खूप वेळ असा बाय बाय करतच राहते. उमा, बंटी प्रियंकाला थांबवतात आणि म्हणतात, पोहोचला तो ऑफिसला, अजून किती वेळेस बाय बाय करते? प्रियंका लाजून रूममध्ये निघून जाते. बंटी मामा म्हणतो, खरंच आपल्या श्रीधरने ना खूप निरागस पोरगी आणली आहे, अशी पोरगी अख्ख्या साताऱ्यात नसेल. वेदा म्हणते, एकदम बरोबर आहे तुझं मामा. आणि बंटी मामा प्रार्थना करतो, तिचा निरागसपणा आयुष्यभर असाच राहू दे.
आपल्याला चांगली सून मिळाली असा विचार करून उमासुद्धा खुश होते. आणि इकडे छाया अन्विताची नजर काढत असते. तेथे सुलभासुद्धा असते आणि छाया याची त्याची भूताखेताची शेजाऱ्या पाजाऱ्याची अशी सगळ्यांची नजर काढते. आणि अन्विता तिला म्हणते, आई मला एवढ्यांची नजर नाही लागणार आहे, नको टेन्शन घेऊ. छाया म्हणते, नजर काढताना बोलायचं नसतं. आणि छाया तिची नजर काढते आणि म्हणते, अन्विता मला ना खूप आनंद झाला आहे. एवढीशी होतीस तू आणि आज तुझं लग्न ठरलंय. आता तुझं लग्न होणार, मग तुला मुलं होणार आणि मग मी आजी होणार. किती छान होईल ना. अन्विताला हे बिलकुल आवडत नाही आणि अन्विता चिडून विचारते, झालं का तुझं? आणि छाया म्हणते, असं काय बोलतेस? वाहत्या पाण्यात टाकायचे असते मीठ मोहरी, टाकून येते. छाया तेथून निघून जाते. आणि मग सुलभा अन्विताला विचारते, आत्ता मला सांग तू या लग्नाला होकार का दिला? तर अन्विता सांगते, का दिला म्हणजे मुलगा चांगला होता म्हणून लग्नाला होकार दिला. परंतु ही गोष्ट सुलभाला पटत नाही आणि सुलभा म्हणते, माझ्याशी तू खोटं बोलू शकत नाही, कारण तू मुलगा चांगला आहे म्हणून लग्नाला होकार देणारी मुलगी नाही आहे. तू मला आधीच म्हणाली होती तुला हे लग्न करायचं नाही आहे, खरं खरं बोल. तर अन्विता म्हणते, नाही आजी असं काही नाही आहे. तिला सुलभा सांगते, माझ्या नजरेतून ना काही लपत नाही. तुझ्या पद्मामा आत्याला आणि तुझ्या बापाला जन्म देणारी आहे मी, त्यामुळे मला फसवण्याचा प्रयत्न करू नको. हे ऐकून अन्विता हसू लागते आणि म्हणते, आजी तू सुद्धा चांगलीच पोहोचलेली आहे. मी ना हे लग्न करणारच नाही आहे. सुलभाला मोठा धक्काच बसतो. सुलभा विचारते, लग्न करणार नाही आहे मग लग्नाला होकार का दिला? अन्विता सांगते, अगं मी एका दगडात दोन पक्षी मारणार आहे. असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे तो पोरगा बी मला स्वतःहून लग्नाला नकार देईल आणि राघवची सुद्धा वाट लागेल. सुलभा म्हणते, राघवशिवाय तुझं पान पण हलत नाही ना? तर अन्विता म्हणते, असं काही नाही, पण तो मला खूप त्रास देतो ना म्हणून मी त्याचा बदला घेणार आहे. असं म्हणून अन्विता तेथून निघून जाते. आणि सुलभा ही देवाला हात जोडून प्रार्थना करते की अन्विता आणि राघवचंच लग्न होऊ दे, कारण हे दोघे एकमेकांसाठी बनले आहेत आणि दोघांचं एकमेकांशी लग्न झालं तरच ते सुखी राहतील, अशी प्रार्थना सुलभा करते. आणि इकडे राघव त्याच्या रूममध्ये असतो, मस्त परफ्यूम मारतो. तेवढ्यात बंटी मामा येतो आणि म्हणतो, राघव लय वंगाळ झालं, लय वंगाळ झालं. राघव विचारतो, काय झालं? बंटी मामा सांगतो, लग्न ठरलं ना त्या अन्विताचं. तर राघव म्हणतो, अरे मग छान झालं ना, त्यात काय वंगाळ झालंय? बंटी मामा म्हणतो, तुला वाईट नाही वाटलं का? राघव विचारतो, मला काय वाईट वाटेल? बंटी मामा त्याला सांगतो, अरे ते पिक्चरमध्ये असतं ना, हिरो हिरोईन आधी एकमेकांशी भांडतात, मग लय भांडतात, मग इतके भांडतात का एकमेकांच्या जीवावर उठतात आणि मग नंतर त्यांच्यातच प्रेम होतं आणि मग पुढं त्यांचं लग्न होतं. मला असं वाटायचं की तुमच्या दोघांचा प्रवास पण त्याच दिशेने चालू आहे, म्हणून मला असं वाटलं. राघव चिडून म्हणतो, अरे बंटी मामा द्या. राघव म्हणतो, बंटी मामा, अरे मी तिच्याशी लग्न करण्याचा नाही, तिच्या लग्नात कोणती डान्स स्टेप करायचा ना त्याचा विचार करतोय. नको टेन्शन घेऊ आणि नको टेन्शन देऊ. आणि तेवढ्यात राघवला श्रीधरचा मेसेज येतो. तो मेसेज वाचतो तर यात असं लिहिलं असतं, काही पण कर पण त्या माधव दादाचं लग्न लावून दे. बंटी मामा म्हणतो, हा श्रीधर काय येडा झाला का? लग्न लावून दे म्हणजे त्याला काय पोरगी दाखवायची, ही पोरगी पसंत कर, ती पोरगी पसंत कर, ती पोरगी पसंत कर, एवढं सोपं असतं का ते? राघव विचारतो, मामा तुला तर चांगलाच अनुभव दिसतोय. बंटी मामा सांगतो, अरे अख्खी जिंदगानी तुमच्याबरोबर फिरवण्यात घालवली, तेवढा अनुभव तर आहेच मला. आणि इकडे शिवनाथ, त्यानंतर श्रीधर आणि माधव ऑफिसला पोहोचतात आणि तेवढ्यात त्यांना तेथे काही मुली बसलेल्या दिसतात. या मुली पाहून श्रीधरला आश्चर्य वाटतं आणि श्रीधर हा शिवनाथला विचारतो, आप्पा या मुली कोण आहेत? शिवनाथ सांगतो, माधवसाठी आल्या आहेत त्या. माधव तुला कोण पसंत आहे हे सांग. हे ऐकून श्रीधरला खूप आनंद होतो. माधवला सुद्धा धक्का बसतो. श्रीधर म्हणतो, माधव दादा जमलं तुझं, 2-4 प्रश्न विचार आणि लग्नासाठी पोरगी फायनल करून टाक, टेन्शनच नाही, तुझा बार उडून देऊ लग्नाचा. माधव चिडतो. शिवनाथ विचारतो, काय झालं? तर श्रीधर सांगतो, आप्पा मी माधव दादाला सांगितलं की 2-4 प्रश्न विचार आणि पोरगी ठरवून टाक, आपण लग्नाचा बार उडून देऊ. तर शिवनाथ चिडून म्हणतो, माधव तुझा हा भाऊ आहे ना पुरा येडा झालाय आणि लग्न झाल्यापासून आधीपेक्षा जास्त आळशी झालाय. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. अरे ह्या पोरी लग्नासाठी नाही बोलवल्या रे, इंटरव्ह्यूसाठी बोलवल्या. ती आपली मधुरा अकाउंटंट सोडून गेली ना, तिच्या जागेवर यांना घ्यायचं आहे. तुम्ही दोघे इंटरव्ह्यू घ्या आणि सांगा कोण योग्य पोरगी आहे. हे ऐकून श्रीधरचा पोपट होतो. माधव म्हणतो, ठीक आहे अप्पा. आणि शिवनाथ तेथून निघून जातो. मग हे दोघे
इंटरव्ह्यू घ्यायला बसतात. सगळ्यात आधी एक पोरगी येऊन बसते. ती आपलं नाव वगैरे सांगते आणि मग श्रीधर हा माधवची ओळख करून देतो. हे माधव साहेब. मग ती माधव साहेब म्हणते. श्रीधर सांगतो आणि मी श्रीधर साहेब. ही पोरगी म्हणते हो साहेब. मग माधव तिला प्रश्न विचारतो, तुमचं शिक्षण काय, तुम्ही याआधी काम केलं आहे का? तर ही मुलगी सांगते, हो मी B.Com केलं आहे आणि मला अकाउंटिंगचा अनुभव आहे. श्रीधर विचारतो, कुठे नोकरी केली आहे? तर ही मुलगी सांगते, घरीच केली आहे. माझ्या वडिलांचं किराणा दुकान आहे ना, तेथे मी काम केलं आहे आणि मी येथे सुद्धा काम करू शकते. परंतु ही काम करू शकत नाही असं माधवला वाटतं. श्रीधर तिला प्रश्नावर प्रश्न विचारत असतो. श्रीधरला वाटतं अशीच एखादी मुलगी माधव दादाला आवडून गेली म्हणजे यांचं लग्न जमून जाईल. परंतु माधवला वाटतं ही पोरगी काय येथे काम करू शकणार नाही आणि माधव म्हणतो, जा निघा तुम्ही. आणि ही मुलगी नाराज होऊन तेथून निघून जाते. मग दुसरी मुलगी येते आणि श्रीधर तिला पुन्हा एकदा तीच ओळख करून देतो, हे माधव सर, मी श्रीधर सर, तुमचं नाव सांगा. ही मुलगी सांगते मधुरा. आणि हे नाव ऐकताच माधवला मधुराची आठवण येते, त्याच्या प्रेमाची आठवण येते आणि माधव हा मधुराच्याच आठवणीत रंगून जातो. ही मुलगी जे काही सांगते त्याला काहीच ऐकू येत नाही आणि मग माधव या मुलीचा बायोडेटा न पाहता, तिला काही न विचारताच तिला इथून जायला सांगतो. ही मुलगीसुद्धा निघून जाते आणि मग तिसरी मुलगी येते. श्रीधर तिला सगळी माहिती विचारतो. तर ही मुलगी सांगते की मी B.Com केलं आहे, अकाउंटिंगचा अनुभव आहे, 4 वर्षांपासून एका कंपनीत काम करते, पण आता वडिलांची येथे बदली झाली आहे म्हणून येथे नोकरी शोधतीये. परंतु माधवचा मूड काही चांगला राहिलेला नसतो. माधव म्हणतो, ठीक आहे या तुम्ही, कळवतो तुम्हाला. तर ही मुलगी म्हणते, सर तुम्ही मला काही प्रश्न विचारू शकता ना, मी तुम्हाला गॅरंटी देते आधीच्या मुलीपेक्षा मी जास्त चांगलं काम करू शकते. हे ऐकून तर माधवच्या तळपायाची आग मस्तकातच जाते. माधव चिडून म्हणतो, आधीच्या मुलीपेक्षा चांगलं काम म्हणजे तुम्हाला काय माहीत आधीची मुलगी कशी काम करायची, तुम्ही असं कसं काय बोलू शकता? ही मुलगी म्हणते, सॉरी सर, पण मला असं म्हणायचं होतं. तर माधव अतिशय उद्धटपणे म्हणतो, जा येथून जा, आम्हाला नाही तुम्हाला ठेवायचं आहे कामावर. या मुलीला खूप वाईट वाटतं. तेवढ्या शिवनाथ तेथे येतो. शिवनाथने सगळं ऐकलेलं असतं आणि शिवनाथ या मुलीला म्हणतो, या तुम्ही, आम्ही तुम्हाला कळवतो. ही मुलगीसुद्धा दुःखी होऊन निघून जाते आणि मग माधव काही न सांगता तेथून जातो. शिवनाथ विचारतो, काय झालं श्रीधर त्याला? श्रीधर म्हणतो, मला नाही माहीत अप्पा. शिवनाथला कळतच नाही की नेमकं यांना काय झालंय. आणि इकडे आपली मंदा मावशी पद्मा आणि शिवनाथच्या घरामध्ये जी पांढरी पट्टी असते त्याच्या दोन्ही बाजूने चालत असते आणि म्हणते, या दोन्ही घरात जायला ना मला बेल नाही वाजवावं लागत, मला छापा काटा करावा लागतो, टॉस करावा लागतो. छापा पडला तर पद्माचं घर, काटा पडला तर शिवनाथचं घर. आणि पद्मा मावशी छापा आणि काटा करण्यासाठी हा कॉईन हवेत भिरकावते, कॉईन हातात पकडते. तेवढ्यात अन्विता ही बाहेर जायला निघालेली असते आणि म्हणते, ए आज्जे, छापा आला ना, जा जा आमच्या घरी. परंतु तेवढ्यात राघव तेथे येतो आणि म्हणतो, ए आज्जे, काटाच आला असन, चला आमच्या घरी. या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. अन्विता गाडीवरून खाली उतरते आणि राघववर चिडून म्हणते, मी आधी म्हटले ना तू माझी कॉपी कशाला करतोय? तर राघव सांगतो, छापा असो किंवा काटा असो, आजी आमच्याच घरी येणार, कारण एवढ्या दिवसापासून ती आमच्याच घरी येते. छापा यायचा असता तर आधीच आला असता, माहिती आहे का तुला? आणि जा बरं तू इथून. तर अन्विता सांगते, आज्जे तू आमच्याकडे यायचं, आमच्याकडे खूप काम आहे. आजी सांगते, पण मला आज राघवच्या घरी जायचं आहे, मी तिकडे जाऊनच काम करणार. राघव खुश होतो. अन्विता चिडून म्हणते, असं कसं, तू आमच्या घरी काय येत नाही, आमच्या घरी खूप काम आहे. तर राघव म्हणतो, अगं चांगलं आहे ना, मग तसं पण तुझं लग्न होणार आहे आणि तू घरकामाची सवय करून घे, नाहीतर तुझी सासू म्हणाल की घरच्यांनी काही शिकून नाही पाठवलं आमच्या सुनेला. अन्विता चिडून म्हणते, ए तू गप्प रे. तर राघव म्हणतो, तू गप्प बस. आणि या दोघांमध्ये भांडण सुरू होतं. या दोघांचं भांडण पाहून मंदा मावशी मात्र खुश होते आणि म्हणते, तुम्ही हे दोघे काम का नाही करत? मुलगा पण चांगला आहे, मुलगी पण चांगली आहे, तुम्ही दोघे एकमेकांशीच लग्न करा. आपण काय करू, येथे मोठा मांडव टाकू आणि दोघांच्या लग्नाचा बार उडून देऊ. हे दोघे खूप चिडतात. अन्विता विचारते, हा? तर राघव म्हणतो, ही. मंदा मावशी म्हणते, हे काय हा ही हा ही? अरे लग्न करायचं म्हणते मी. आणि मंदा मावशी अन्विताला गुपचूप सांगते, मुलगा लय चांगला आहे, गुणवान आहे, करून टाक याच्याशी लग्न. तेवढ्या सुलभा येते आणि गच्चीतून हे सगळं पाहत असते. राघव म्हणतो, हिच्याशी लग्न करायला काय मला काय काळी मांजर चावली आहे का? अन्विता उत्तर देते, मग तुझ्याशी लग्न करायला काय मला काळं कुत्रं चावलंय का? तुझ्याशी मी कधीच लग्न करणार नाही.
या दोघांचं भांडण नेहमीप्रमाणे सुरू होतं आणि मंदा मावशी म्हणते, अरे लग्न करण्यासाठी काळी मांजर आणि काळ कुत्रं चावण्याची गरज नसते, फक्त नवरा बायकोने हो म्हणायचं असतं. तुम्ही दोघे हो म्हणा, लग्न करून टाका, तेवढेच दोन घरं एकत्र येतील, मग मला टेन्शनच राहणार नाही. छापा करू, काटा करू, इकडे जाऊ का तिकडे जाऊ. अन्विता म्हणते, मावशे माझं लग्न जमलंय. तर राघव म्हणतो, आपलं लग्न जमलंय ना आता, तर मग कामाची सवय लावून घ्यावा, नाहीतर सासूबाई काय म्हणतील. अन्विता म्हणते, तू त्याची काळजी करू नका हां, मी माझी सासून माझा नवरा पाहून घेईल. तेवढ्यात मंदा मावशी म्हणते, वा रे वा, तुमचं लग्न जमलंय आणि मला सांगत नाही का. सांगा सांगा मला, मी या कानची खबर दुसऱ्या कानला जाऊ देणार नाही. सांगा मला बिनधास. या दोघांना कळतच नाही. अन्विता म्हणते, मावशे माझं लग्न याच्याशी नाही जमलंय, दुसऱ्या मुलाशी जमलंय. मंदा मावशीला धक्काच बसतो आणि ती विचारते, असं कसं, आत्ता तर हा बोलला की लग्न जमलंय आपलं. राघव सांगतो, अगं मावशे मी तिला आदर दिला, आपलं लग्न जमलं म्हणजे आमचं लग्न नाही जमलं, आपलं म्हणजे असं आदरार्थी बोललो मी. आणि मंदा मावशीला कळतं. मंदा मावशी म्हणते, अरे पण अजूनही वेळ गेलेली नाही आहे, तू चांगला ती चांगली. ए अन्विता, हो म्हण बरं लग्नाला, तेवढंच गुणवान पोरग मिळेल तुला, खूप गुणवान पोरग हे. तर राघव चिडून म्हणतो, तिला गुणवान पोरग मिळेल पण मला पण गुणवान पोरगी पाहिजे ना, अशी काळी मांजर नकोय मला लग्नासाठी. अन्विता राघवकडे रागारागाने पाहत असते. राघवचा बदला घ्यायचा संपूर्ण प्लॅन अन्विताने आधीच बनवलेला असतो, पण राघवला याबद्दल काही माहीत नसतं आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. राघव आणि अन्विता या दोघांच्या लग्नाच्या दिशेने मालिकेचा ट्रॅक सुरू आहे, एवढं मात्र नक्की. अनेक संकेत मिळत आहे की आता या दोघांचंच लग्न होणार आहे. आणि तिकडे माधवचं सुद्धा लग्न करून द्यायचं असा श्रीधरचा विचार आहे, कारण त्याचं लग्न होत नाही तोपर्यंत श्रीधरच्या संसाराची गाडी काही पुढे जाणार नाही. आणि इकडे अन्विताचं लग्न जमलंय, अन्विताने लग्नाला होकार दिलाय, परंतु असं काहीतरी करायचं ज्यामुळे मुलगा स्वतःहून लग्नाला नकार देईल आणि या सगळ्या प्रकरणात राघव अडकेल, असा प्लॅन आहे अन्विताचा. आता अन्विता काय करते हे तर आपल्याला पुढेच कळेल. फ्रेंड्स, सुना इति घरा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता, परंतु पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय, तर या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की श्रीधर, माधव, शिवनाथ हे सगळे जेवायला बसतील आणि शिवनाथच्या डब्यामध्ये एकानंतर एक फक्त आणि फक्त पेरूचं लोणचंच येईल. पहिला डबा, दुसरा डबा, तिसरा डबा, चौथा डबा. त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्काच बसेल आणि श्रीधर हा शिवनाथला म्हणेल, आप्पा मला असं वाटतं प्रियंकाने डबा भरलाय ना, त्यामुळे तिने चुकून सगळ्या डब्यात फक्त लोणचंच भरलंय, भाजीपोळी भरायची ती विसरली आहे असं वाटतं, पहिली चूक आहे, तिला माफ करून टाका. आणि दुसरीकडे पद्मा, भास्कर आणि रुद्र यांची मीटिंग सुरू असेल आणि पद्माच्या मनात काहीतरी शंका असणार. पद्मा या सर्वांना सांगेल की अन्विताने या लग्नासाठी होकार दिलाय, परंतु तिने एक अट ठेवली आहे, तिला जयेश रावांना आधी भेटायचं आहे आणि जयेश रावांना लग्नाआधी भेटणं हे काही चांगलं नाही आहे, कारण लग्नानंतर गोष्टी जपून होतात, सांभाळून घेतल्या जातात, परंतु लग्नाच्या आधी जर जयेश रावांना काही खटकलं, काही चुकीचं वाटलं तर मग प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे पद्मा मावशी ही रुद्रला सांगेल, रुद्र तू अन्विताचा पाठलाग करायचा, अन्विता कोठे जाते, जयेश रावांबरोबर काय बोलते, या सगळ्याकडे लक्ष ठेवायचं आणि परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर ती सावरून घ्यायची आणि मला फोन करायचा. म्हणजे आता पद्माने चक्क अन्विता मागे जासूस लावलाय आणि अन्विताने एक मोठा प्लॅन बनवलाय, ज्यामुळे हा मुलगा स्वतःहून तिच्याशी लग्न करायला नकार देईल आणि त्याचं कारण राघव असेल. म्हणजे अन्विताने पुन्हा एकदा राघवला अडकवण्याचा प्लॅन बनवलाय, परंतु यावेळेस राघव अडकणार आणि शिवनाथचा मार खाणार, किंवा मग ही अन्विताच अडकेल आणि अशी अडकेल की तिला यातून बाहेर सुटण्यासाठी राघवशी लग्न करावं लागेल असंच दिसतंय. पण आता येत्या काही एपिसोडमध्ये राघव आणि अन्विताचं लग्न झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं, एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का, नक्कीच कमेंट करून सांगा. आणि सुना इति घरा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड
तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.